घटना काय आहे की दुधामध्ये भेसळ आहे आणि या भेसळयुक्त दुधामुळं जर लहान मुलांच्या नागरिकांच्या जीवाला जर त्या ठिकाणी धोका त्या ठिकाणी काही अपाय होत असेल आणि कॅन्सर होत असेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही, मग कोणी जरी असला तरी. पण ही घटना काही फक्त आंबेगावमध्येच घडली असं नाही. या अशा प्रकारचे छापे अख्ख्या पुणे जिल्ह्यात झाले, महाराष्ट्रामध्ये झाले. आणि समजा एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याला जाहीरपणानं मी त्याच दिवशी सांगितलं की माझा जवळचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला मी पाठीशी घालू शकत नाही. आणि जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक संशय कल्लोळ चालू होता, हे खरंच असेल का बा. आता काय असेल नसेल ते ठरवतील मुंडे साहेब, त्यावेळेला आपण बोलू त्याच्यावर. आज काही त्याच्या खोलामध्ये मला जायची गरज नाही. परंतु तुमच्या आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय असू नये म्हणून अतिशय स्पष्ट भूमिका तुमच्यासमोर मांडण्यासाठीच आज तुम्हाला सगळ्याला कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलेला आहे. मी बोलत नाही, मी गप्प आहे, मग काहीतरी याच्यामध्ये भानगड आहे असा आता कांगावा काही लोकांनी करायला आणि आपल्या तालुक्याला बदनाम करायला सुरू केलेला आहे. पण तुमच्या मनात काही जरी संभ्रम असला तरी ते तुम्ही मला खुलेपणानं विचार. मी आज या कार्यक्रमामध्ये बाकीची भाषणं एवढ्यासाठी ठेवली नाहीत की माझं भाषण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असले तरीही त्यांनी प्रश्न विचारावेत आणि पत्रकारांच्याही मनामध्ये काही प्रश्न असले तर तुम्हीसुद्धा मला प्रश्न विचारा, त्याची उत्तरं जिथल्या तिथं देण्याची जबाबदारी आज माझी त्या ठिकाणी आहे. शेवटी चौकशीमध्ये काय होईल, आता बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मग आता हे एवढं सगळं चाललं आहे, मग याच्यावर झालं त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी, तो याचा अमका, तो त्याचा तमका. मग पडद्यामागचा सूत्रधार कोण? आता पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मजल पुढे गेली की या तालुक्याचा अक्का कोण. अरे उदाहरणं सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा अक्का या तालुक्यात कुठे आहे. पण या तय्या इतक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत आरोपपत्र निश्चित केलं जात नाही, जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत त्याच्यावर माझ्यासारख्याने काही खाजगीत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा बोलणं योग्य नाही. कारण ज्याला या विषयाचं सर्व थोडंफार का होईना ज्ञान त्याच्यामध्ये आहे.